नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडते यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजकाल शेतीमध्ये एक मोठी समस्या पाहायला मिळते, ती म्हणजे मिश्र किडींचा प्रादुर्भाव। एकाच वेळी पिकांवर रस शोषक किडी आणि आळीवर्गीय किडी हल्ला करतात। या दोन्ही प्रकारच्या किडींना एकाच वेळी नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे औषधे फवारण्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा खर्च आणि वेळ वाया जातो। या समस्येवर जालिम आणि आधुनिक उपाय म्हणून सिजंटा कंपनीने बाजारात आणले आहे प्लेसिवा कीटकनाशक। या कीटकनाशकाचा वापर करून प्लेसिवाची संपूर्ण आणि तांत्रिक माहिती घेणार आहोत। सर्वात आधी जाणून घेऊया की प्लेसिवा औषध नेमकं काय आहे। प्लेसिवा हे सिजंटा कंपनीचे एक ड्युअल ॲक्शन म्हणजेच दुहेरी पद्धतीने काम करणारे प्रगत कीटकनाशक आहे। यात दोन अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक घटक आहेत, सायनेट्रोनिलिप्रोल 7.3% प्लस डायफेन्थ्रिरॉन 33.4% एसी। हे औषध एसी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट फॉर्म्युलेशन मध्ये येते, म्हणजे जे पांढऱ्या रंगाच्या दाट द्रवन स्वरूपात असते, जे पाण्यामध्ये अत्यंत वेगाने आणि एकजीव मिसळते। सायनेट्रोनिलिप्रोल हे आळीवर्गीय किडींवर नियंत्रण मिळवते, तर डायफेन्थ्रिरॉन हे औषध रस शोषक किडीचा कर्दनकाळ म्हणून मानले जाते। आता पाहूया हे औषध कोणत्या शत्रू किडींचा बंदोबस्त करते आणि कोणकोणत्या पिकासाठी शिफारस केली आहे। प्लेसिवाचा वापर प्रामुख्याने मिरची आणि कापूस या पिकासाठी कंपनीकडून सुचविले जाते। याशिवाय अनेक शेतकरी याचा वापर टोमॅटो, वांगी आणि इतर भाजीपाला पिकांमध्येही यशस्वीपणे करतात। नियंत्रित होणाऱ्या प्रमुख किडी: रस शोषक किडी, काळे फुलकिडे, पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे। मिरचीवरील लाल किंवा पिवळ्या कोळींचे हे अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण करते। आळी वर्ग: फळ पोखरणारी आळी आणि कपाशीवरील बोंड आळी व लेपिडोप्टेरॉन आळ्यासाठी हे अत्यंत प्रभावीपणे काम करते। थोडक्यात सांगायचं तर एकाच फवारणीत रस शोषक किडी किंवा आळी अशा दोन्ही किडींना हे औषध क्लीन बोल्ड करते। बाजारात इतके औषधे असताना आपण प्लेसिवाच का वापरावे? याचे सर्वात मोठे कारण आहे लॉक अँड ब्लॉक तंत्रज्ञान। हे तंत्रज्ञान कसे काम करते हे समजून घेऊया। लॉक: यातील सायनेट्रोनिलिप्रोल हा घटक किडींच्या स्नायूवर हल्ला करतो। यामुळे किडीचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि त्यांना पॅरालिसिस झटका येतो। कीड एका जागी लॉक होते, पिकांचे नुकसान करणे तात्काळ थांबवते। ब्लॉक: यातील दुसरा घटक डायफेन्थ्रिरॉन हा किडींच्या पेशींमधील मायक्रोकॉन्ड्रिया वर हल्ला करतो। यामुळे किडींची ऊर्जा निर्मितीच ब्लॉक होते। पुढचा प्रश्न आहे की हे औषध पिकांवर कुठे काम करते? प्लेसिवा हे ट्रान्सलेमिनार कृतीने काम करते। बरेचदा थ्रिप्स किंवा कोळी यासारख्या किडी पानांच्या खालच्या बाजूला लपलेल्या असतात, जिथे आपला फवारणीचा पंप पोचतच नाही। पण जेव्हा आपण प्लेसिवाची फवारणी पानांच्या वरच्या बाजूला करतो, तेव्हा हे औषध पानांच्या पेशींमध्ये पानांच्या खालच्या बाजूला पोचतात। त्यामुळे पानाखाली लपलेल्या किडींचाही 100% खात्मा होतो। फवारणी कधी करावी? जेव्हा तुमच्या मिरची किंवा कपाशीच्या पिकामधील किडींचा सुरुवातीचा प्रादुर्भाव दिसून लागला असेल, साधारणतः 5 ते 10% नुकसान, तेव्हा फवारणी करावी। किडींची संख्या मर्यादेबाहेर जाण्याअगोदरच प्रतिबंधात्मक फवारणी केल्यास सर्वोत्तम रिझल्ट तुम्हाला मिळतो। आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, फवारणीचे प्रमाण किती असावे आणि ते कसे वापरावे? एकरी प्रमाण: एका एकरासाठी 240 ते 250 मिली प्लेसिवा हे साधारण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी। प्रति पंप प्रमाण: 15 ते 16 लिटरच्या पंपासाठी साधारणपणे 15 ते 18 मिली औषध वापरावे। मिरचीसाठी फवारणीनंतर 5 दिवसांनी तुम्ही मिरचीची तोडणी करू शकता। फवारणी करताना जमिनीत योग्य ओलावा असावा। औषध वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, याचा किमतीचा जर विचार केला तर 250 ml ची साधारण 1600 ते 1700 रुपयापर्यंत किंमत आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती सिजंटा प्लेसिवा कीटकनाशकाची संपूर्ण आणि तांत्रिक माहिती। तुमच्या पिकात रिप्स, पांढरी माशी आणि आळ्यांच्या एकत्रित हल्ल्यामुळे त्रस्त झाला असाल तर प्लेसिवा हे कीटकनाशक तुम्ही एकदा नक्कीच वापरून बघावा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका।
आणि शेतीविषयक अशा सखोल माहितीसाठी आपल्या रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ग्रास या कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा. जर तुम्हाला अँट्रोकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जय जवान जय किसान.